नागपुरातून आज नागपुरातल्या टेकडी गणेश मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली। गणेश जयंतीच्या निमित्ताने सकाळपासूनच भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्यात। टेकडी गणेश मंदिरात दुपारी 1101 किलोचा महालाडू गणपती बाप्पाला अर्पण केला जाणार आहे आणि त्यानंतर प्रसाद रूपाने त्याचे वितरण होईल। तर सायंकाळी गणेश जयंतीच्या निमित्ताने शोभायात्रा देखील काढली जाणार आहे। टेकडी गणेश मंदिरातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। नागपूरकरांचं आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेशमध्ये आज गणेश जयंती साजरी केली जाणार आहे। त्यासाठी आकर्षक अशी सजावट जी आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळते, कशा पद्धतीने फुलांना ही सजावट केलेली आहे। गणेशाय नमः असं गुलाबाच्या फुलाने आकर्षक हे नाव ठेवले आहे। आज गणेश जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात जो आहे ते उत्सव सकाळपासूनच जे आहे मंदिरामध्ये पाहायला मिळतो। सकाळपासून आरती पूजा आरती केली जाते, तसेच सायंकाळच्या सुमारास शोभायात्रा सुद्धा निघते। त्यासाठी सकाळपासूनच जे आहे बाप्पांच्या दर्शनासाठी जे आहे नागपूरकरांनी गर्दी केलेली आहे। सध्या पूजा अर्चना चालू आहे। सकाळी 4 वाजतापासून खरं तर या पूजा अर्चनेला सुरुवात होते आणि दिवसभर अशाच पद्धतीने जी आहे भाविकांची मोठी गर्दी जी आज रईग आपल्याला पाहायला मिळणार आहे। सकाळच्या पहिल्या टप्प्यात जे आहे गर्दी होताना दिसून येत आहे। ज्या पद्धतीने आजचा उत्सव आहे तो आनंदात साजरा केला जातो, त्यामुळे सकाळपासून जे आहे दर्शनासाठी जे आहे भाविक येत असतात। खरं तर इथे हवन होम हवन पूजा सुद्धा केली जाते आणि त्यानंतर आजच्या संध्याकाळी जे आहे शोभायात्रा सुद्धा निघणार आहे आणि आजचा दिवस जो आहे तो गणेश भक्तांसाठी एक आनंदाचा दिवस आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, टेकडी गणेश, नागपूर।